हॅलो स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला एसे रायटिंग म्हणजे निबंध लेखन याविषयी चर्चा करायची आहे. सुरुवातीला आपण बघू निबंध कशा प्रकारे लिहायचा आहे. निबंधामध्ये ज्या बारीक गोष्टी आहेत तर त्या कशा प्रकारे आपल्याला दर्शवायच्या आहेत, कशा प्रकारे निबंध लिहायचा आहे तर त्याविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे. पुढे बघू आपण टाइप्स ऑफ एसेज, निबंधाचे प्रकार. देअर आर 4 टाइप्स ऑफ एसेज. तर निबंधाचे 4 प्रकार आहेत आणि एक एक प्रकाराची माहिती आपण इथं जाणून घ्यायची. सुरुवातीला आपण त्यांची नावं बघू. नंबर फर्स्ट, नरेटिव्ह एसेज, कथेसंबंधी निबंध. नंबर 2, द डिस्क्रिप्टिव्ह एसेज, वर्णनात्मक निबंध. नंबर 3, आर्ग्युमेंटेटिव्ह एसेज, वादात्मक निबंध. अँड नंबर 4, डिस्कर्सिव्ह एसेज, विषयांतर निबंध. असे निबंधाचे 4 प्रकार आहेत. आता आपण सविस्तर एक एक निबंधाच्या प्रकारांविषयी माहिती जाणून घेऊया. डिअर स्टुडंट्स, टुडेज लेक्चर विल कव्हर. विद्यार्थी मित्रांनो, आजचे आपले व्याख्यान कव्हर करेल फर्स्ट, डेफिनेशन्स. सगळ्यात अगोदर आपण प्रत्येकाची व्याख्या बघू. सेकंड, रायटिंग स्टाईल. नंबर 2ला आपण त्यांची लेखन शैली कशा प्रकारची आहे ते बघू. नंबर 3, हाऊ टू जज एसे टाईप विथ द हेल्प ऑफ क्वेश्चन्स स्टेटमेंट्स. निबंध प्रकारांविषयी कशा प्रकारे मत बनवायचं आहे तर त्यासाठी आपण प्रश्नविधानांची मदत घेऊ. अँड नंबर 4, एक्झाम्पल्स ऑफ एसे टाईप क्वेश्चन्स. आणि नंबर 4 आहे निबंध प्रकार प्रश्नांची उदाहरणे. तर आज आपल्याला प्रत्येक प्रकाराविषयी माहिती ही जाणून घ्यायची आहे. नंबर 1, नरेटिव्ह एसे, कथेसंबंधी निबंध. सगळ्यात अगोदर आपण पहिला प्रकार बघू, नरेटिव्ह एसे. फर्स्ट वी सी डेफिनेशन ऑफ नरेटिव्ह एसेज. कथेसंबंधी निबंध याची आपण सुरुवातीला व्याख्या बघू. A narrative essay tells a story or tells of a past event. It can be written from any perspective. विद्यार्थी मित्रांनो, एक निबंध कथा एक कथा सांगते किंवा गोष्ट सांगते, त्यामागील घटनेबद्दल सांगते. हे कोणत्याही दृष्टिकोनातून लिहिले जाऊ शकते. तर त्याला नरेटिव्ह एसेज असं म्हटलं जात असतं. म्हणजेच कथेसंबंधी निबंध असा त्याचा अर्थ होय. नेक्स्ट वी सी रायटिंग स्टाईल, हाऊ टू राईट सच एसेज. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढे बघू रायटिंग स्टाईल, लेखनाची शैली. हाऊ टू राईट सच एसेज, असे निबंध कसे लिहावे. स्ट्रॉंग स्टोरी लाईन अँड बी कन्व्हिन्सिंग इवन इफ इट इज फिक्शन. मजबूत कथा ओढ आणि ती काल्पनिक असेल तरीही खात्री बाळगा. नेक्स्ट, युजली रिटन इन द पास्ट टेन्स. नेहमी सामान्यतः भूतकाळातच लिहिलेले असावे. नेक्स्ट, द इंट्रोडक्टरी पॅराग्राफ शुड कॅप्चर द रीडर्स अटेन्शन. प्रास्ताविक परिच्छेदाने वाचकांचे लक्ष वेधले पाहिजे. जी प्रस्तावना करतो आपण निबंधाची तर त्याच्यामध्ये वाचणाऱ्यांचं लक्ष हे वेधलं गेलं पाहिजे. अ गुड स्टोरी ऑफन हॅज अ पॉईंट टू मेक. एक चांगली कहाणी नेहमी तयार करण्याचा मुद्दा असतो. एक चांगली कहाणी जर तयार करायची असेल तर त्यासाठी एक चांगल्या प्रकारचा मुद्दा असायला हवा. नेक्स्ट, an usually interesting ending gives a story the final touch. विद्यार्थी मित्रांनो, एक विलक्षण मनोरंजक समाप्ती एक कहाणीला अंतिम स्पर्श देते. an unusual interesting ending gives a story the final touch. Next, the reader's interest must be maintained until the end. The style,
rhetorical devices, and action must ensure sustained interest. शेवटपर्यंत वाचकांची आवड कायम राखली पाहिजे. शैली, वक्तृत्व साधने आणि क्रियेत टिकून राहणे आवश्यक आहे. तर शेवटपर्यंत वाचकांची आवड कायम राहिली पाहिजे असं आपलं वक्तृत्व साधने किंवा शैली ही असायला हवी. नेक्स्ट, अ नरेटिव्ह एसे ऑफन हॅज अ स्ट्रॉंग डिस्क्रिप्टिव्ह एलिमेंट अँड मेक्स यूज ऑफ सेन्सरी डिस्क्रिप्शन्स. कथनात्मक निबंधात बऱ्याचदा मजबूत वर्णनात्मक घटक असतो आणि संवेदी वर्णनांचा वापर केला जातो. जे कथनात्मक निबंध असतात तर बऱ्याचदा त्याच्यामध्ये मजबूत वर्णनात्मक घटके असतात आणि संवेदनशील वर्णनांचा वापर त्याच्यामध्ये हा नेहमी केला जात असतो. नेक्स्ट वी सी एक्झाम्पल्स ऑफ नरेटिव्ह एसे क्वेश्चन्स. आता खाली आपल्याला नरेटिव्ह एसेज कथेसंबंधी निबंध यांच्याविषयी काही उदाहरण बघायचे आहेत की कशा प्रकारचे प्रश्न त्याच्यात असतात. एक्झाम्पल्स टॉपिक्स. वी वेअर हॅविंग अ वंडरफुल टाईम. देअर वॉज गुड फूड, गुड म्युझिक अँड गुड कंपनी. सडनली देअर वॉज ॲन अर्थ शेकिंग क्रॅश. राईट अबाउट द इन्सिडंट. आम्ही एक मस्त वेळ काढत होतो. चांगले अन्न, चांगले संगीत आणि चांगली कंपनी होती. अचानक पृथ्वीला हादरा देणारी दुर्घटना घडली. घटनेबद्दल लिहा. अशा प्रकारचा निबंध आपल्याला सांगण्यात येत असतो. पुढचं उदाहरण बघू आपण आता. द बेस्ट स्टोरी माय ग्रँडफादर टोल्ड मी. माझ्या आजोबांनी मला सांगितलेली सर्वात चांगली कथा. अशा प्रकारचं उदाहरण यात घेता येईल. तर त्याविषयी तुम्हाला निबंध लिहायचा आहे. नेक्स्ट वी सी सेकंड टाईप ऑफ एसे, डिस्क्रिप्टिव्ह एसेज, वर्णनात्मक निबंध. फर्स्ट वी सी डेफिनेशन ऑफ डिस्क्रिप्टिव्ह एसे. इन अ डिस्क्रिप्टिव्ह एसे, द रायटर डिस्क्राइब्स समथिंग टू अलाउ द रीडर टू एक्सपिरियन्स द टॉपिक being described as vividly as possible. Someone or something can be described. वर्णनात्मक निबंधात लेखक एखाद्या गोष्टीचे वर्णन करतो. एखादी गोष्ट असेल तर त्याचं लेखक वर्णन करत असतो. ज्यात वाचकात शक्य तितक्या स्पष्टपणे एखाद्याचे किंवा कशाचे वर्णन केले जाऊ शकते, त्या विषयाचे वर्णन केले जाऊ शकते. तर ज्यात जो वाचक असतो तर त्याला शक्य तितक्या स्पष्टपणे एखाद्याचे किंवा कशाचे वर्णन, एखाद्या व्यक्तीचे किंवा कशाचे वर्णन केले जाऊ शकते, तर त्या विषयाचे वर्णन त्याच्यामध्ये केले जाऊ शकतं. त्याला वर्णनात्मक निबंध असं म्हटलं जात असतं. नेक्स्ट वी सी हाऊ टू राईट. आता आपल्याला पुढे बघायचं आहे कसं लिहायचं. द रायटर शुड क्रिएट अ पिक्चर इन वर्ड्स. लेखकाने शब्दात चित्र तयार केले पाहिजे. तर यात लेखकाने शब्दामध्ये एक चित्र तयार केलेलं पाहिजे. वर्ड्स अँड एक्सप्रेशन्स आर चूजन केअरफुली टू अचीव द डिझायर इफेक्ट. शब्द आणि अभिव्यक्ती इच्छित प्रभाव साध्य करण्यासाठी काळजीपूर्वक निवडली जातात. जे शब्द असतात आणि जी अभिव्यक्ती असते तर इच्छित प्रभाव साध्य करण्यासाठी त्यांना काळजीपूर्वक निवडणं हे आवश्यक असतं. इमेजेस ऑफ साईट, साऊंड, हिअरिंग, टेस्ट अँड टच कॅन बी यूज्ड टू मेक द डिस्क्रिप्शन विविडली. वर्णन स्पष्ट करण्यासाठी दृष्टी, आवाज, श्रवण, चव आणि स्पर्श या प्रतिमांचा वापर केला जाऊ शकतो. तर या प्रतिमांचा त्याच्यामध्ये वापर केला जाऊ शकतो. दृष्टी, आवाज, श्रवण, चव, स्पर्श इत्यादी. फिगर्स ऑफ स्पीच आर यूज इन ओरिजिनल वेज. स्पीच बोलण्याचे आकडेमोड शब्द वापरले जातात. जे फिगर्स ऑफ स्पीच आहेत तर ते
मूळ याच्यामध्ये त्यांचा वापर केला जात असतो. इट इज इझियर टू राईट अबाउट समथिंग यू ॲक्च्युअली हॅड फर्स्ट हँड एक्सपिरियन्स विथ. ज्यास आपण प्रत्यक्षात पहिल्यांदा अनुभव घेतला त्याबद्दल लिहिणे सोपे आहे. पहिल्यांदाच आपण त्याचा अनुभव घेतो आहे तर त्याबद्दल लिहिणं हे अगदी सोपं असतं. अशा प्रकारे आपण डिस्क्रिप्टिव्ह एसे वर्णनात्मक निबंध हा लिहू शकतो. पुढे आता आपण एक्झाम्पल्स टॉपिक्स या विषयावर उदाहरण बघू. द डेंटिस्ट वेटिंग रूम. डिस्क्राईब युअर फीलिंग अँड इम्प्रेशन्स. दंतवैद्याची प्रतीक्षा कक्ष. आपल्या भावना आणि इम्प्रेशनचे वर्णन करा. अशा प्रकारचा निबंध याच्यामध्ये येऊ शकतो. डिस्क्राईब अ स्टॉर्मी नाईट. वादळी रात्रीचे वर्णन करा. अशा प्रकारच्या निबंधाचं उदाहरण आपल्याला याच्यामध्ये घेता येईल. नेक्स्ट वी सी नंबर 3 आर्ग्युमेंटेटिव्ह एसेज. वादात्मक निबंध. सुरुवातीला आपण त्याची व्याख्या बघूया. इन ॲन आर्ग्युमेंटेटिव्ह एसे द रायटर हॅज अ स्पेसिफिक ओपिनियन ऑर व्यू पॉइंट and argues to defend or motivate his or her position. वादात्मक निबंधात लेखकाचे विशिष्ट मत किंवा दृष्टिकोन असतो आणि स्वतःच्या स्थानाचे रक्षण करण्यासाठी युक्तिवाद ते करत असतात. पुढचं बघू आपण. द ओपिनियन ऑफ द रायटर शुड बी क्लिअर थ्रूआउट. लेखकाचे मत संपूर्ण स्पष्ट असले पाहिजे. पुढचे दिस इज अ सब्जेक्टिव्ह एसे इन विच द रायटर ट्राईज टू कन्व्हिन्स द रीडर टू शेअर हिज ऑर हर पॉइंट ऑफ व्ह्यू. हा एक व्यक्तिनिष्ठ निबंध आहे ज्यात लेखक वाचकांना आपली मतं सांगण्याची खात्री करण्याचा प्रयत्न करत असतो. पुढे आपण बघू हाऊ टू राईट आर्ग्युमेंटेटिव्ह एसे. तर आर्ग्युमेंटेटिव्ह एसे कशा प्रकारे लिहायचा, कसं लिहायचा. नंबर 1 स्टेट युअर ओपिनियन. आपले मत सांगा. नंबर 2 गिव्ह अ रेंज ऑफ फॅक्ट्स टू सपोर्ट युअर पॉईंट्स. आपल्या मताचे समर्थन करण्यासाठी अनेक तथ्ये द्या. तर आपल्या मताचं समर्थन करायचं असेल तर अनेक तथ्ये तिथं द्यावे लागतील. नंबर 3 लँग्वेज कॅन बी इमोटिव्ह ॲज द गोल इज टू बी persuasive. Therefore, rhetorical devices should also be used. Hyperbole, metaphor, repetition, imaginary, rhetorical questions, etc. भाषा ध्येय मन वळवणारी असू शकते म्हणून भाषा भावनाप्रधान असू शकते. म्हणून वक्तृत्व कथा साधने देखील वापरली पाहिजे. वक्तृत्व कथेत जी साधने आहेत तर ती साधने वापरली पाहिजे. त्याच्यामध्ये हायपरबोल, अतिशयोक्ती, रूपक, पुनरावृत्ती, प्रतिमा, वक्तृत्व प्रश्न इत्यादींचा त्याच्यामध्ये आपण वापर केला पाहिजे. पुढे आपण बघू नंबर 4 शेवटचा प्रकार आहे डिस्कर्सिव्ह एसेस. विषयांतर निबंध. त्याची व्याख्या बघू आपण. A discursive essay is objective and aims to give a balanced view of both sides of an argument. वादविवादात्मक निबंध वस्तुनिष्ठ आहे आणि युक्तिवादाच्या दोन्ही बाजूंचा संतुलन दृष्टिकोन ते देत असतात. पुढचं बघू आपण. The writer considers various aspects of the topic under discussion and presents opposing views impatiently. लेखक विविध बाबींचा विचार करतो. चर्चेखाली असलेला विषय आणि विरोधी दृष्टिकोन निपक्षपणे सादर करत असतो. वेगवेगळ्या बाबींचा विचार करतो. चर्चेखाली जो विषय असेल तो विषय आणि विरोधी दृष्टिकोन निपक्षपणे तो तिथं सादर करत असतो.
पुढे बघू आपण. द रायटर मे कम टू अ पर्टिक्युलर कन्क्लुजन ॲट द एंड ऑफ द एसे, बट द आर्ग्युमेंट्स फॉर अँड अगेन्स्ट मस्ट be well balanced and clearly analyzed in the course of the essay. लेखक शेवटी एखाद्या विशिष्ट निष्कर्षाप्रत येऊ शकतो, परंतु निबंधाच्या अनुषंगाने त्याच्या विरोधातील युक्तिवादाचे संतुलित व स्पष्ट विश्लेषण हे केले पाहिजे. तर तो निष्कर्षाप्रत येऊ शकतो एखाद्या विशिष्ट गोष्टीला, परंतु निबंधाच्या अनुषंगाने त्याच्या विरोधातील जे युक्तिवाद असतील तर ते संतुलित व स्पष्ट विश्लेषण तिथं हे केलेलं असलं पाहिजे. पुढे बघू आपण आता. रायटिंग स्टाईल. हाऊ टू राईट डिस्कर्सिव्ह एसे. लेखनाची शैली. डिस्कर्सिव्ह एसे कसे लिहावे याच्याविषयी आपण आता पुढे जाणून घेऊया. The writer should understand and be able to reflect both sides of the argument in an impartial and well-informed way. लेखकाने समजून घेतले पाहिजे. विवादास्पद आणि दोन्ही बाजूंनी विवादास्पद आणि सुस्पष्ट मार्गाने प्रतिबिंबित करण्यात सक्षम असले पाहिजे. पुढे बघू आपण. The writing must be lucid, rational and objective claim, well reasoned and well supported statements should be made. जे लेखन आहे तर ते लेखन सुस्पष्ट, तर्कसंगत आणि वस्तुनिष्ठ शांत असणे आवश्यक आहे. योग्य तर्कयुक्त आणि चांगल्या प्रकारे समर्थित विधाने केली पाहिजे. योग्य आणि तर्कयुक्त आणि चांगल्या प्रकारे समर्थित जी विधाने आहेत तर ती आपल्या निबंधात ही टाकली पाहिजेत. नेक्स्ट. द टोन शुड बी अनइमोशनल अँड कन्व्हिन्सिंग विदाउट बीइंग कंडेसेंडिंग. जो स्वर आहे तर तो स्वर नकळत, भावना नसलेला आणि मनाला पटणारा असावा. पुढे बघू आपण. The writer may give an indication of his or her opinion at the end of the essay, but this should only be done in conclusion. लेखक निबंधाच्या शेवटी आपल्या किंवा तिच्या मताचे एक संकेत देऊ शकतात, परंतु हे केवळ निष्कर्षाप्रमाणेच केले पाहिजे. जो निष्कर्ष निघेल त्याच्याप्रमाणेच ते केलं पाहिजे. पुढे आता आपण उदाहरण बघू. राईट अॅन एसे इन विच यू गिव्ह आर्ग्युमेंट्स फॉर अँड अगेन्स्ट स्कूल युनिफॉर्म. उदाहरण दिलेलं आहे. एक निबंध लिहा ज्यामध्ये आपण शाळेच्या गणवेशासाठी आणि त्याविरुद्ध युक्तिवाद देतोय. तर असा निबंध लिहायचा आहे जो शाळेचा गणवेश आहे तर त्याच्या विरुद्ध आपल्याला युक्तिवाद द्यायचे आहेत. पुढे बघू. लर्नर शुड बी एबल टू चूज देअर ओन प्रिस्क्राईब बुक्स फॉर लिटरेचर. डिस्कस धिस स्टेटमेंट लुकिंग ॲट बोथ साइड्स ऑफ द आर्ग्युमेंट. विद्यार्थ्यांनी साहित्यासाठी त्यांची स्वतःची विहित केलेली पुस्तके निवडण्यास सक्षम असावे. युक्तिवादाच्या दोन्ही बाजूंकडे पाहत या विधानावर चर्चा करा. तर अशा प्रकारे आपल्याला त्याच्यावर निबंध लिहायचे आहेत आणि या निबंधाचे इतर विषय दिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे निबंधाचे 4 प्रकार, निबंध कशा प्रकारे लिहायचा, कशा प्रकारे निबंधाची शैली असावी याबद्दल संपूर्ण माहिती ही बघितलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, अपेक्षा करते की तुम्हाला एसे रायटिंग हा टॉपिक नक्कीच समजलेला असेल आणि तुम्ही खूपच चांगल्या प्रकारे कुठल्याही विषयावर निबंध आला असता लिहू शकणार अशी अपेक्षा करते. थँक्यू.